तर आज आम्ही बनवतोय नाश्त्यासाठी ढोकळा. ते ह्या दोघीजणी बघा ती पळाली तिकडे, आत्ताशी उठलेल्या आहेत आणि मला आज थोडी क्लिनिंग करायची आहे. तर त्याच्या आधी मी विचार करते नाश्ता आणि जेवण बनवून ठेवते, म्हणजे मला क्लिनिंग करायला बरी पडेल ना. डोसाचा बॅटर रेडी करते. फर्स्ट टाइम मी ढोकळा केलेला, सॉरी डोसा नाही ढोकळा केलेला ना, तर तो काय बरोबर नव्हता झाला. आता बघूया, हे सेकंड टाइम करून बघते, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. जमतंय काय मला तुम्हाला दाखवते मी. ओके, आता ह्याच्यामध्ये मी ते बेसिक्स हळद, साखर, त्यात पाणी टाकून ते साखर डिझॉल्व केली आहे हळदीच्या पाण्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मी बेसन टाकले, बेसनानंतर मीठ टाकले, दही टाकले, थोडंसं पाणी टाकलं. आता हे स्मूथ असं टेक्स्चर येईपर्यंत बॅटर मी मिक्स करणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहे आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. ते सायट्रिक ॲसिड बोलतात ना, ते नाही आहे माझ्याकडे. तर बघूया, इनोने पण होतं, इनो नाही आहे. सोडा आहे, सोड्याने बघूया. लास्ट टाईम पण सोड्यानेच बनवलेलं, पण ॲक्च्युली आहे ना, ते जे बेक करतात ना, तर ते बरोबर भांडण होतं माझ्याकडे, म्हणून ते काय बरोबर बेक झालं नाही. खूप टाईम लागला बेक होऊन व्हायला. ह्यावेळेस मी आता बघा ह्या कढईमध्ये ठेवलं आहे पाणी, तर गॅस चालू करते, उकळी काढते ह्याला. आणि तोपर्यंत मग हे तो पण सेट होईल, रेस्ट भेटेल त्याला थोडाफार. बघू शकताय कसं झालं आहे ते. असंच करायचं आहे, कसं करायचं माहिती नाही मला. तर आमच्या मॅडम आलेल्या इकडे, मी पण करते. हळदी थोडंसं पाडवून दिलं. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल ॲड करते. आय थिंक अजून टाकायला लागेल मला, एवढंसं नाही पुरणार. अजून 1 आणि 2, बस एवढं मी आता ॲड केलं आहे. तर हे मिक्स करते, मग ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकते. तोपर्यंत ते पाणी पण उकळत आहे. खोलगट कढई घेतली. त्या दिवशी काय झालेलं माहिती नाही, हेच नाही झालं, ते बरोबर शिजलंच नाही. बाबा मला फ्रीजमधून एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आहे. आय थिंक ग्रीन कलरचा डब्बा आहे तिथे ना मम्मा. नाही, दरवाजाला उभा असा डब्बा आहे, उभा बघा, असा स्टँडिंग लाईनमध्ये असा ब्ल्यू कलर या किंवा ग्रीन कलरचा डब्बा आहे. जे कोणी बघत असेल ना माझा व्हिडिओ, त्यांनी मला नक्की सांगा, असंच असतं का हे ढोकायचं? येस, करेक्ट. ओपन कर. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते. वेगवेगळं हे असं झालेलं आहे. एका साईडला राहिलं आहे की काय माहिती. हे तू कधी बनवत? बघितलाच असेल आता तुम्ही माझी सकाळपासूनची जी सुंदर अशी सुरुवात झालेली मुलींसोबतची. तर मला आज तुम्ही बघितल्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला की मला आहे ना आज सगळी क्लिनिंग करायची होती. त्याच्यामुळे मग मी बोलली की चला ब्रेकफास्टचं जे पण काय काम आहे आपलं व्यवस्थित असं हेवी असा ब्रेकफास्ट करून आणि मग नंतर जेवण वगैरे आटपून घेतलं की मग आपल्याला क्लिनिंग करायला किती पण वेळ लागला तरी चालतो. त्याच्यामुळे मी आज ठरवलं की आज आपण क्लिनिंग स्टार्ट करूया. कारण कसं आहे ना, मला गावी जायचं होतं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं क्लिनिंगचं काम मी करून
जाते आणि त्याच्यानंतर येऊन पण करते, कारण मग ते जास्त घर घाण नाही भेटत. त्यामुळे मी आज ठरवलेलं की आज आपण हॉल क्लीन करायला घेऊया. हॉल नंतर मग मी डिसाईड केलेलं की किचन आणि वरचे 2 रूम करून घेऊया. तर त्याच्या आधी हा ढोकळा करत होती. देवाला माहिती मला ढोकळा कधी करायला जमणार आहे, कारण आहे ना ढोकळ्याचं आणि माझं काय वाकडं आहे समजत नाही. आता तर मला आधी आवडायचा ढोकळा, पण आता मला आहे ना ढोकळा पण आवडत नाही. मला आधी आवडायचा, पण मला येत नाही ना, त्याच्यामुळे मला आता तो आवडत पण नाही. तर जाऊ दे, बघूया. अजून मी 2-3 वेळा ट्राय करेन. जर जमला तर परत एकदा शेअर करेन. हा जी मी अटेम्प्ट होता माझा, हा फेल गेलेला सेकंड टाईमसुद्धा. काय माहिती काय चुकतंय त्याच्यामध्ये मला. म्हणजे ॲक्च्युली आहे ना, जो बाकीचे इन्ग्रेडियंट वगैरे व्यवस्थित आहे, टेस्टला व्यवस्थित आहे, पण मेन प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की बेकिंगमध्ये. आणि बेकिंगचे माझ्याकडे आहे ना व्यवस्थित असं भांडं, परत त्याच्यामध्ये आपण बेक करतो ती कढई किंवा असं मोठं पातेलं बितेलं तर व्यवस्थित परफेक्ट साईजचं नसल्यामुळे ना मग ते कधी जास्तच बेक होतं आहे. नाही, जास्त तर बेक होतच नाही आहे माझ्याकडून, कमीच बेक होतं आहे. काय माहिती, टायमिंग मला बघायला लागेल व्यवस्थित जरा. तर व्यवस्थित मी ठेवते टाईमनुसार 15 मिनटं वगैरे अशी मीडियम फ्लेम, नंतर लो फ्लेमवरती, पण बेकच नाही होते केक बोलते, सॉरी, ढोकळा. पण बघूया, चला आता ना बघेन मी, अजून एकदा ट्राय करेन कशी, म्हणजे टेस्ट वगैरे व्यवस्थित आहे, पण बेक नाही होते बरोबर. आता ही तुम्ही कढई बघताय, त्याच्यामध्ये मी जाळी टाकली. तर असं झालं की ह्या टायमिंगला माझं असं झालं की जी वाफ होती ती मोठ्या ताटामार्फत बाहेर निघून जात होती, आणि तो किती जरी वेळ ठेवला तरी तो व्यवस्थित बेक होतच नव्हता. त्याच्यामुळे मग हा पण माझा अटेम्प्ट फसला होता. जर तुम्हाला अशी परफेक्ट रेसिपी माहिती असेल ना, तर मला नक्की सांगा, कमेंट करा कशी असते ती व्यवस्थित ढोकळ्याची रेसिपी. तर बघा, आता मी तुम्हाला बोललेली की मला करायची होती साफसफाई. तर मस्तपैकी सगळ्यांना खायला वगैरे, माझ्या दोन्ही पण मुलींना व्यवस्थित खायला घालून, अंघोळ वगैरे घालून, त्यांचं सगळं आवरून घेतल्यानंतरच मी माझ्या कामाला लागली होती. कारण मला माहिती आहे, मी काही करायला किंवा मी काय, आपण आपल्या सगळ्या लेडीज आपण रिलेट करू शकतो. आपण कोणतंही काम करायला काढलं की आपली मुलं असतात, ती आपल्याला सतवल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मेन म्हणजे माझ्या 2 मुलींना असंच आहे की मी काही करत असेल तर मम्मा हे दे, मम्मा ते दे, म्हणून मी बोलली की आधी तुमचा पोटोबा करते, त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अंघोळ वगैरे व्यवस्थित मस्तपैकी घालून, तुमची केसं वगैरे बांधून, त्याच्यानंतरच मी माझ्या कामाला लागते. कारण कसं, मग मध्ये मध्ये मला पण आहे ना असं डिस्ट्रॅक्ट झालं आपल्या कामापासून, तर मग मला पण सुचत नाही मी काय करते, मग माझी पण चिडचिड होते. मग त्याच्यामुळे मी सगळं स्टेप वाईज करायला घेतली होती सगळी कामं. बरं, कोण कोण असं जातानाही साफसफाई करतं आणि आल्यानंतरही साफसफाई करतं? तर मी एक त्यातली आहे. मला ना ते आजार असल्यासारखं झालं डोक्यामध्ये माझ्या. मी कुठेही जाते ना, आता इवन आता हे माझे आहेत ना, खूप आधीचे व्लॉग आहेत, ते माझे शूट करून ठेवलेले, पण मी गावी गेल्यामुळे मला एडिट करायला जमले नव्हते. तर मी गावीसुद्धा गेली होती ना, तेव्हा पण कुठे असं काही काम बाकी असेल आणि आपण बसलो आहे आणि म्हणजे तेच पेंडिंग आहे काम, मग मला जमत नव्हतं. मग माझी बहीण पण मला बोलायची की तू खूप कामांच्या मागे लागते. पण काय करू, माझं ते डोळ्यात दिसलं माझ्या की मग केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आणि ही साफसफाई माझी कुठून पेंडिंग होती माहिती आहे का तुम्हाला? मुलींची परीक्षा चालू होती ना, त्या सिच्युएशनमध्ये तर मी साफसफाई काढू शकत नव्हती, कारण मग त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असतं. त्याच्यामुळे मी थांबली, एक्झाम होऊ दे, मग लास्ट पेपर होऊ दे, मग हे होऊ दे, ते होऊ दे, करत अशी मी पुढे दिवस ढकलले आहेत. आणि रोज उठलं की समोर माझ्या दिसलं की मग माझं डोकंच आऊट व्हायचं. त्याच्यामुळे मी बोलले की चला, आपण करायचं तर आहेच, आपल्यालाच करायचं आहे, त्याच्यामुळे मग आपण स्टेप बाय स्टेप करूया. तर माझ्यासारखं कोण कोण करतं असं मला नक्की सांगा. आणि हे सगळं मग मी स्टेप बाय स्टेप करण्याचा निर्णय घेतला. आधी हॉल, मग किचन, मग वरचे 2 बेडरूम. तर मग असं सगळं सोफा वगैरे मी आहे ना सगळं साईडला काढून मग ते झाडून, आधी वरचं झाडून घेते. आणि हे तर कवर चेंज करायचे होते मला, त्याच्यामुळे मग काय हरकत नव्हती, पडले तरी घाण त्याच्यावरती. आणि हा सगळा रद्दीचा पसारा बघताय, आमच्या 2 मुलींची करामत आहे. म्हणजे जे पण काही क्राफ्ट मटेरियल असतं ना, म्हणजे यूज केलेलं, म्हणजे
कापून टाकलेले आहेत तरीसुद्धा ते सांभाळून ठेवत आहेत. कशासाठी? उगाचच कचरा होतो घरामध्ये. ऐकत नाही दोघी पण. त्यांना मी 1000 वेळा सांगते की यूज झालेलं सामान, जे कापलेले वगैरे पेपर वगैरे आहेत ना, ते टाकून द्या. कारण मग तिथे मग गर्दी जमा होते, मग ते अजूनच घाण दिसतं आणि मग नंतर एकदम काढल्यावरती एवढा सगळा पसारा निघतो. तर हे सगळं त्यांच्याच कामाच्या गोष्टी होत्या, पण आता ते काय कामाच्या नाही आहेत, कारण त्यातले अर्धे कटआउट झालेले होते पेपर आणि हे सगळं लास्ट इयरचं होतं. त्यामुळे मी एकदमच हे पूर्ण फेकून दिलेलं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशीच मी रद्दीसुद्धा देऊन टाकली होती भंगारवाल्याला. मग नवीन पुस्तक आल्यावरती आपल्याला स्पेस पण भेटते, ठेवायला जागा पण भेटते आणि आपल्याला समजतं पण कोणतं पुस्तक वगैरे. आणि आमच्याकडे दोघींची पण पुस्तकं असल्यामुळे मग मला व्यवस्थित असं दोघींना पण वेगवेगळे कप्पे मी वाटून दिलेले आहेत. तर त्या 2 कप्प्यांमध्ये मी दोघींचं वेगवेगळं सामान ठेवते. हॅलो, बघा आता माझी साफसफाई झालेली आहे आणि आता जस्ट आम्ही लोक जेवलो आणि थोडीशी मी अंघोळ केली, कारण खूपच गरम होत होतं. त्याच्यामुळे मी बोलले की थोडं फ्रेश होऊन जरासं पडूया आपण. 3 वाजले. मी पण नाही पडणार. तुम्ही लोक टी व्ही बघणार, मला माहिती आहे. 3 वाजलेत आता. तर 3 वाजले तर मी बोलली की थोडासा ब्रेक घेते, कारण खालचा जो हॉल होता तो पूर्ण झाडून घेतलेला आहे. म्हणजे कोणाकोणामध्ये धूळ जमा. आमच्या इकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही, नुसती मातीच जमा होते. किती जरी आपण आठवड्यातून एकदा रोज साफ करतो, दुसऱ्या दिवशी परत तेच. धुळीचं प्रमाण भरपूर आहे आमच्या इकडे. आणि हा आमचा रूम कसा जुना झाला आहे ना, त्याच्यामुळे ना त्याची जे प्लॅस्टर आहे, भिंतीचं प्लॅस्टर आहे, ते सारखं पडत असतं. आवाज का नाही कमी होत याचा? तर म्हणून मग मी बोलली जरा झाडून घेऊया. आता मला अजून वरती किचन बाकी आहे. वरचे 2 रूम बाकी आहेत, ते पण झाडायचे आहेत. किचनमध्ये टाईल्स घासून, कडापे वगैरे पुसून, भांडी वगैरे घासायची आहेत मला. मी आता थोडा ब्रेक घेऊन करणार आहे. एवढं म्हणजे असं फास्ट नाही करणार आहे, पण नंतर ते आपल्यालाच भारी पडतं. त्यामुळे काढू नका हा. चला भेटते संध्याकाळी, बघूया आता कसं काय असणार आहे. आज जरा मला बाहेर पण जायचं आहे, तर माझ्या मते आज मला इथेच बस करायला लागणार आहे. साफसफाईचं माझं मिशन हॉलपर्यंत झालेलं आहे. पूर्ण क्लीन झालेलं आहे. आता किचन मग घेते उद्या आणि मग वरची जी रूम आहेत दोन्ही पण, ते काय एवढ्या घाण आहेत, फक्त झाडायला लागणार आहे. जाळ्या वगैरे बसतात त्या प्रकारे झालेल्या आहे. कैसे समझाऊं कि मेरी शूटिंग है, हाँ गुरु से रो रहा होगा. झालं काय? तर बघा, असा दिवसभर कामात केल्यानंतर मग छोटीशी अशी आमच्या दोघींची पण डान्सची मस्त असे डान्स चालू होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो थोडंसं बाहेर कामानिमित्त. तर कशी वाटतं तुम्हाला माझे ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. आणि मला ढोकळ्याची सुद्धा कोणाकडे चांगली रेसिपी असेल तर जरा सांगा हा. तर चला, आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये मिळते. बाय.